कचऱ्यातूनच स्वतःला प्रूव्ह करावं लागतं आपली इथून बाहेर पडायची लायकी आहे का नाही. तोपर्यंत इथेच. दर तासाला पाणी पी 1 ग्लास. टेन्शन सगळी होतील खलास. ए चल लवकर कर ना. काय नाश्ता नाही केला काय? चल लवकर कर. हो साहेब. आणि लक्षात ठेव 1000 पीसेस कमी भरायचे, कळलं ना. आणि बिल एकदम बरोबर बनवायचं. अहो पण झिरो नवीन आला काय? आपलं सेटिंग आहे तिकडे, कळलं ना. चल लवकर कर, चल लवकर कर. हा हॅलो. हा मल्होत्रा साहेब नमस्कार, गुड मॉर्निंग. हा शशी बोल. काय नाही साहेब, ते माल पाठवतोय. हाँ पण तुमचं दर्शन होणार असेल तर मी स्वतः घेऊन येतो ना. अरे मेरा दर्शन करके क्या करेगा, भगवान का दर्शन कर ले, तेरे सारे पाप धुल जाएंगे. अरे काय साहेब, तुम्ही काय भगवान पेक्षा कमी आहे काय? आमचे तर तुम्हीच भगवान ना. अच्छा छोड़, अभी काम की बात कर. बाकी काय नाही साहेब, ते आपलं सेटिंगचं लक्षात आहे ना. हाँ ते 40% तुमचे. हाँ मैंने तुझे कितनी बार समझाया, फोन पर ये सारी बातें नहीं करते. तुझे समझ में नहीं आता है क्या? हाँ हर साल जैसे माल सप्लाई करता है ना, वैसा ही भेज दे जो तय हुआ है. ठीक आहे साहेब, मीच येतो माल घेऊन. काय तेवढं तुमचं दर्शन झालं तर झालं. अरे नहीं नहीं शशि, मैं तुझसे मिल नहीं पाऊंगा क्योंकि मैं मीटिंग में बिजी हूँ. अरे चालेल ना साहेब, लांबून तर लांबून देवाचं दर्शन तर होईल. हा मी येतो साहेब. ओके ठीक है बाबा, ठीक है. सुन, मैं फ्री हो गई ना तुझे कॉल करता हूँ, फिर आके मिलते हैं. ठीक है? ओके ओके साहेब. ओके. हाँ चल ले झिरो, तू बघतो का? लवकर कर चल. सई काय करतीये? अगं काय नाही, बाटल्यांचा का फोटो काढतीये? नाही ते असंच टाइमपास. सई तू खरं सांग, मी सोडून अजून पण कोणतरी आहे ना तुझ्या आयुष्यात? मैत्रीण? तू वेडी आहेस का? दिवसभर तर असतेस माझ्या बरोबर, लक्ष कुठे असतं तुझं? माझं लक्ष ना आधीकडे. हे सई, मी दिलेले गिफ्ट आवडले असतील का ग त्यांना? तू जर मला अजून गिफ्ट देणार असलीस ना, तर आता मला इथं नोकरी सोडून दुकान मांडावं लागेल बरं का. तेच तर, तुझा भार हलका करायला आलीये मी. दे. काय? हो नक्की आवडले असतील, मला खात्री आहे. है ना? हो. चल मग मी आता कॉल करते त्यांना. नाही नको, कशाला कॉल, कशाला? ऑफिस मध्ये असेल ना तो, उगाच कशाला. मग मेसेज करते. नाही म्हणजे नको ना, त्याचा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना आज, मग उगाच कशाला डिस्टर्ब करते सारखी. नाही बरोबर आहे तुझं. कुठे ठेवू सामान? सामान कुठून आलाय? आधी स्टॉक चेक करतो मग ठेव. नवीन आलंय वाटतं. हो का? तरीच म्हणजे साहेब ही सिस्टीम नाही, आम्ही सरळ ठेवून जातो. असं कसं? चेक झाल्याशिवाय तुम्हाला आत नाही ठेवता येणार. जा बाहेर जा, मी आलोच. अहो पण थांबा थांबा, आलो आलो. साहेब तो सामान ठेवून देत नाहीये. कोण आहे तो झिरो? हॅलो. हॅलो. हा मी तुला डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही बोल ना. काही नाही, काय चाललंय, कसा सुरू आहे दिवस? अगं आत्ताच सुरू झालाय.
अजून कामांचा अंदाज येतोय. तू का फोन केलास? काही खास काम? आणि असं दबक्या आवाजात का बोलतेस? अरे ऍक्च्युली मी आता बाथरूम मध्ये आहे आणि बाहेर नैना आहे. हो, पण का, काय झालं? काही नाही रे. हे बघ, जर का तुला नैनाचा फोन आला ना तर तिला कळू देऊ नकोस की तू सगळी गिफ्ट मला परत दिलीयस. तिला वाईट वाटेल. ठीक आहे, नाही सांगणार, पण हे असं अचानक काय? काही नाही, ती जरा पॅनिक झाली आहे. बरं मग ऐक ना, माझंही एक काम करतेस, प्लीज तिला तूच सांग ना की मला गिफ्ट्स आवडल्या. ओके, मी प्रयत्न करते. चल. थांब आदित्य. हां, ऑल द बेस्ट. तुझा फर्स्ट डे विदाउट एनी डिफिकल्टीज छान जाऊ दे. थँक्स. बाय. सई, बाथरूम मध्ये कोणाशी बोलतेस? कोणाची नाही. हे कोण आहे रे जो माझा मला आत येऊ देत नाहीये? कोण नवा आलाय काय? कोण आहे? तू? तुम्ही? ए मेकॅनिक, तू इकडे काय करतोस रे? माझं नाव आदित्य आहे, आदित्य कश्यप. माझी गाडी रिपेअर करून पैसे घेऊन गेला. आता काय लाज वाटते काय मेकॅनिक म्हणून सांगायला? आपण आत्ता कामाचं बोलूयात का? ए, मला पण तुझ्यावर काय टाइमपास करायची हाऊस नाही आहे. मी आजपासून इथे जॉईन झालो. त्याच्याशी आपलं काय घेणं देणंच नाही आहे ना. ए, माल आणा रे. एक मिनिट. स्टॉक चेक झाल्याशिवाय आपण माल नाही हात घेऊ शकत. ए झिरो, तू काय समजतो काय रे स्वतःला? मी फक्त माझं काम करतो. ए, ज्यादा हुशारी नाही पाहिजे हा. तुझ्या बॉसचा मित्र आहे आपण, फ्रेंडशिप. नाही ते असेल, पण आधी स्टॉक चेक होईल, मगच माल आत घेतला जाईल. अरे तुम्ही बाहेर थांबा, मी लागतो कामाला. तू थांब, आता बघतोस तुला. हे मल्होत्रा पण ना. मल्होत्रा पण फोन उचलत नाही. शपथ. ए झिरो, बास झालं ना आता. काय मल्होत्रा साहेबांकडनं शिव्या खायची हाऊस आहे काय तुला? हा, चल बास झालं. चल आता माल घ्या. चल. हे बघा, मी माझं काम करतोय, ते प्लीज मला करू देत. तुमचा माल आत नाही टाकता येणार. का? का नाही ठेवता येणार? बिल बदलून द्या, मग घेतो आतमध्ये. अरे तुम्ही बिल मध्ये 5,000 पीसेस लिहिलेत, इथे 4,000 पीसेस आहेत. बाकीचा माल आणा, मी बिल पास करतो. किंवा आता या बिलवरती लिहून द्या 4,000 पीसेस. अरे काय तू पण यार. हे बघा, कामाचं असेल तर बोला, मला इतरही काम आहेत. अरे कामाचंच बोलतोय. शिकशील हळूहळू. बोल, तुझं बोल. काय माझं? अरे तेच तर शिकवतोय मी तुला. विदाउट फी. हे बिल आहे ना, असंच पास करायचं, कळलं? बोल तुझं काय ते बोल. लाच देत आहे मला? अरे काहीतरी काय बोलतोय तू? अरे तुझा बॉस आला ना तर हे पण नाही मिळणार तुला. काय ते पटकन बोल ना. शुभत का हो तुम्हाला आहे? नाही, वयाने मोठे आहात म्हणून. नाही तर काय करणार आहे तू? थांब, एक मिनिट थांब. हा, हॅलो मल्होत्रा. हा गोडाऊन मध्ये कोण नवीन आहे काय? हा काय? हा, या सर, या. कौन है तू? हाँ? सर मी क्या सर सर कर रहा है? तू अपने आप को समझता क्या है? सर पण मी फक्त ए, तू जानता है मैं कौन हूं? मैं तेरा बॉस हूं, बॉस. ये हमेशा याद रखना. नाही तर काय, इथे स्वतःच्या हातातली कामं टाकून बॉसने काय टेम्पररी माणसाच्या मागे फिरायचं? मी तुम्हाला बोलवलंच नाहीये सर. मी उगाच कशाला तुम्हाला त्रास? अगर तेरे को अक्कल होता ना तो दूसरे को तकलीफ नहीं देता. स्वतःला शाणा समजतो. किती प्रेमाने सांगायचा प्रयत्न केला पण ऐकतच नाही. सर मी फक्त माझं काम करत होतो सर. जितना तेरे को बोला जाए ना उतना ही करना.
अपनी औकात में रहना, समझा? सर सर काय एकतर चुका करायच्या, त्रास द्यायचा आणि वर तोंड करून बोलायची हिम्मत बघा. सर माझी काहीच चूक नाहीये. हाँ, गलती मेरी है, मेरी. मैंने ही तुम्हें नौकरी पे रखा था ना. सर माल कमी आलाय, यांचे 1000 पीसेस कमी आहेत. तुम्हाला कल्पना नाहीये पण इथे तुमच्या नजरेखाली घोटाळे होत आहेत सर. अच्छा, गेल्या 7 महिन्यांमध्ये या व्हाउचर्स मध्ये खूप हिशोब गुंडाळलेत त्यांनी. अच्छा एक बात बता, ये सब तुझे कैसे पता? सर बघा ना, या स्टॉक आणि एंट्रीज अजिबात मॅच होत नाहीयेत. जोशी, क्या है सब? साहेब हे लेटर बनाओ. साहेब टर्मिनेशन लेटर. मिस्टर आदित्य कश्यप के नाम से. सर मी काय केलंय? मैंने तुझे क्या काम दिया था और तू कर क्या रहा है? सर मला तुम्ही सांगितलं होतं तेच काम करतोय मी. हे तुझ्या कामाच्या पलीकडे नको तिकडे नाक खुपसायला कोणी सांगितलंय तुला? हे बघ, तुला माल घ्यायला सांगितलंय ना, तेवढा घे. एक बात याद रखना, अपने काम से काम मतलब रखना. सर या वाउचर्स वरती तुमच्या सिग्नेचर्स आहे. हे सगळंच तुमच्या अप्रुव्हलनी होतंय असं लोकांना वाटेल म्हणून तुम्हाला सांगतोय. तूने हमारी कंपनी का प्राइवेसी ब्रीच किया है. जोशी, इसे अभी के अभी बाहर निकालो. गो एंड गेट योर टर्मिनेशन लेटर. आउट. सर मी कंपनीचाच विचार करत होतो. जे बरोबर वाटलं ते तुम्हाला सांगितलं, जे खटकलं ते तुमच्या कानावर घातलं, बस. चल निकाल यहां से और अपना सामान पैक करके दफा हो जा. सर पण आदित्य कश्यप, साहेबांनी काय सांगितलं कळलं ना? चला निघा आता. मैंने कहा ना, गेट आउट. सर अहो पण ऐसे गेट आउट. आउट. अरे शशि, तू घबराता क्यों है? मैं हूं ना. तू एक काम कर, तू जा और आते टाइम ना तेरा पैसा लेके आ जा. काय साहेब, ते कधी चुकलेत का? हा, आलोच. अरे शशि, हैप्पी एनिवर्सरी. मल्होत्रा साहेब, क्या बात है. मल्होत्रा अपना हिसाब किताब और आदमियों का डिटेल कभी नहीं भूलता. अरे वाचवलं साहेब, इथे पण आणि घरी पण. मी विसरूनच गेलो होतो. थँक्यू साहेब, थँक्यू व्हेरी मच. अरे शशि, नो थैंक्स. जल्दी से जा, भाभी को कोई अच्छा होटल में लेके जा, डिनर करा. हाँ? बाकी मैं संभाल लूंगा. इस लौंडे को तो मैं देख लूंगा. ए झिरो, कळली का तुझी लायकी? साहेब जे लेटर देतात ना, ते घ्यायचं आणि निघायचं. परत तिथे दिसला नाही पाहिजे, कळलं ना? जोशी, ये लड़का बहुत ओवर स्मार्ट है. इसे आज का आज ही कैसे भी करके निकाल दो, वरना ये लड़का हम सबका जीना हराम कर देगा. अरे क्या कर रहे हो तुम खड़े खड़े? चल जाओ उधर, सामान उठाओ. पता नहीं कहां कहां से आ जाते. किसका फोन है? सर सर नमस्ते सर. हॅलो मल्होत्रा. हाँ सर. मागच्या वेळेला ती व्हाउचर विचारली होती, त्याचं काय झालं? जी सर, सब तैयार है. मतलब हो रहा है सर, चालू है. ते अकाउंट सगळे नीट टॅली झाले पाहिजेत बरं का. मी कधी राऊंड मारीन. हाँ हाँ बिल्कुल सर, आप कभी भी आ सकते हैं. काम चल रहा है सर. बिल्कुल बिल्कुल तैयार मिलेगा आपको. आणि तो नवीन मुलगा जॉईन होणार होता, तो झाला का? जी सर, हो गया ना. कसं काय काम करतोय? वेरी गुड बॉय. हाँ सर, बहुत अच्छे से काम कर रहे हैं. जी. व्हेरी गुड व्हेरी गुड. सर एक बात कहूँ, अगर ये लड़का ऐसा ही काम करता रहा ना सर, तो बहुत जल्द प्रमोशन मिल जाएगा उसे. हा, हे पहा, अशाच मेहनती लोकांची आपल्या कंपनीला गरज आहे, कळलं ना?
जी सर, बस आपका आशीर्वाद मुझ पर बना रहे। ठीक है, बघू. मल्होत्रा बच गया. अरे जोशी, अरे रुक जोशी, रुक जा. अरे जोशी, इधर आ. क्या कर रहे हो तुम? हाँ? ये टर्मिनेशन लेटर देने के लिए किसने कहा तुमसे? किसने कहा? साहेब तुम्हीच तर सांगितलं ना मला हे. चुप रहो. तू पागल हो गया है, बुढ़ा हो गया है तू. साहेब हे तू चुप रहो. अरे बेटा. जोशी बहुत अच्छा लड़का है. इसे काम का प्रोसीजर समझाओ. हाँ बेटा, तुम एक काम करो, ये जो सामान है ना इसे साइड कर दो, क्योंकि स्टॉक का माल आने वाला है ना. हाँ? ओके. पूरा काम खत्म करके फिर घर जाना. ठीक है बेटा? सर मी तुझं काम केलं, सांगितलं नयनाला. तुझा दिवस कसा चाललाय? तुझ्या वडिलांच्या कृपेने आयुष्यभर लक्षात राहील असा. नोकरीचा पहिला दिवस आयुष्यभर लक्षात राहील असा.